पुण्याच्या निंबज नगर मधली ही दृश्य आता आपण दाखवतोय। आमचे प्रतिनिधी मिकी घई आपल्या सोबत जोडले जाण्याचा प्रयत्न करतात। निंबज नगरचा हा जो भाग आहे, इथल्या सोसायटी आहेत, इथे सुद्धा मोठ्या प्रमाणावरती पाणी साचलेले आहे। इथले गणपती मंडळाचे जे कार्यकर्ते आहेत हे सगळे एकवटलेले आहेत आणि नागरिकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न करतात। जर आपण बघितलं तर या परिसरामध्ये पाऊस पुन्हा एकदा सुरू झालेला आहे। पावसाचा जोर वाढलेला आहे आणि आपण बघू शकतो आतमध्ये जे लहान मुली महिला अडकलेले आहेत त्यांना अशा पद्धतीने काढलं जाते। दादा, मी फक्त तुम्हाला थांबवतो, आतमध्ये अजून लोक अडकली आहेत? खूप सारी लोक अडकले। मग अजून मदत कार्य पोहोचलेलं नाही? आमची लोक आतमध्ये भीती वाटते? लहान मुलं आहेत? भरपूर सारी लहान मुलं आहेत आतमध्ये आहेत। भीती वाटते म्हणजे अक्षरशः जर ती पाण्यामध्ये उतरली तर ती बुडेल पाण्यामध्ये, अशी परिस्थिती। ऍक्च्युली खूप पाणी आहे, लोकांच्या घरात पाणी घुसलेलं आहे। आपली मंडळाची लोक सगळी प्रयत्न करतात सगळ्यांना बाहेर काढायचा। आता होडी पण आलेली आहे। एबीपी माझानी ही बातमी दाखवल्यानंतर आता इथं बचाव कार्य पोहोचलेलं आहे। अग्निशमक दल इथं बोटी घेऊन पोहोचलेलं आहे। अशी अवस्था आहे ज्या रस्त्यावर गाड्या चालायचे पात्र आता गुडघ्या म्हणजे अर्थात 5-5 फूट पाणी भरलेलं आहे। रस्सी धरल्याशिवाय पर्याय नाही एकमेकांना, एवढा पाण्याचा वेग आहे। आतमध्ये तुम्ही एकमेकांना मदत करताय, वाचवताय, काय परिस्थिती आहे आज? खूप बेकार परिस्थिती चालू आहे। आज एवढं पाणी भरले, सगळे गाड्या पाण्यात गेलेत, धक्क्या मारून गाड्या काढतात बाहेर। म्हणजे अक्षरशः मी काही वेळापूर्वी तुम्हाला दाखवलं की त्या परिसरामध्ये लोकांना खायला प्यायला पाणी नाही, म्हणजे आतमध्ये पाणी सुद्धा प्यायला नाही, अशी अवस्था आहे। एकमेकांना धरून बाहेर काढलं जातंय। आपण सुद्धा आतमध्ये जाऊन प्रयत्न करतोय दाखवण्याचा आणि अग्निशमक दलाला, महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना आपण सुद्धा इथं माहिती दिली। अगदी काही क्षणांसाठी थांबवते। आपण बघतो या दृश्यांमध्ये काही गाड्या आहेत ज्याच्यामध्ये माणसं अडकून पडलेली दिसत आहेत। गाड्यांचे वायपर सध्या हलतायत, माणसं अडकून पडलेली आहेत। काही गाड्यांना धक्का मारून बाहेर काढायचे प्रयत्न सुरू आहेत। तर या गाड्यांमधून माणसांना कसं बाहेर काढलं जाणार आहे आता? जर आपण बघितलं तर ती गाडी समोर, त्या गाडीला बाहेर काढण्याचा प्रयत्न होत होता, मात्र पाण्याची पातळी वाढली त्यामुळे जो माणूस आतमध्ये अडकला होता त्याला बाहेर काढण्यात आता यश आलेलं आहे। मात्र जे वायपर आहे ते ऑटोमॅटिकली आता सुरूच आहे। आता एबीपी माझानी बातमी दाखवल्यानंतर अग्निशामक दलाची टीम अर्थात इथं पोहोचलेली आहे बचाव करण्यासाठी बोट घेऊन। आपण बघतोय हा रस्ता आहे पण अक्षरशः 5-6 फूट इतका पाणी आहे आतमध्ये आणि आतमध्ये जाण्याची व्यवस्था आपण सुद्धा आतमध्ये जाऊन काय परिस्थिती आहे ती दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत। आपण त्यांना विनंती करून त्यांच्या सोबत जाण्याचा प्रयत्न करू, कारण आतमध्ये खूप सारे लोक अडकलेली आहेत। दादा दादा एक मिनिट जरा थोडस। अच्छा आता जर आपण बघितलं आतमध्ये बरेच लोक अडकलेले आहेत, त्यांना घेऊन बाहेर यायचंय, त्यामुळे इथं जर बघितलं तर बचाव कार्य देखील सुरू झालेलं आहे। आपण सुद्धा सातत्याने महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांशी बोलतोय, त्यांना कशा पद्धतीने मदत करता येईल, लोकांची मदत होईल। इथं मंडळांची कार्यकर्ते एकमेकांना मदत करतायत। मी बघतोय इथं ताई, म्हणजे सर तुम्हाला जायचा प्रयत्न होतोय, खूप पाण्याचा वेग आहे, हळूहळू जरा। ऍक्च्युली सगळे घरचे आतमध्ये आहेत आणि ही एकटी सोडू शकत नाही, त्यामुळे तो परत जातो सगळ्यांना घेऊन येतो बोटीमध्ये चाललाय। बोट तुम्ही मदतीची अपेक्षा आहे? हो। बरं, हिला कुठे? हिला बाहेर तिथं सोडूयात। ऍक्च्युली आता हिची आई, हिचे आजोबा सगळे आतमध्येच आहेत ना, तो त्यांना पहिल्यांदा घेऊन येतो। तुम्ही तिला बाहेर काय सोडत नाही तिथं? अक्षरशः थोडस एकटी कुठे थांबणार तिथे? आम्ही सगळे घरी आता सगळे एकत्र बाहेर पडतो ना। जर आपण बघितलं तर अशा पद्धतीने घर संपूर्ण पाण्याखाली गेलेलं आहे, होतं सगळं नव्हतं झालेलं आहे आणि त्यांना मुलगी आहे, मुलीला बाहेर सोडण्यासाठी बघतोय आपण एकमेकांना मदत करत। काही लोक तर वर, आपण बघितलं गच्चीवर, मी तुम्हाला या बिल्डिंग वर दाखवतो, या बिल्डिंग अक्षरशः जो पलीकडचा भाग आहे तो पहिला मजला पाण्याखाली गेलेला आहे। लोक छत्री घेऊन थेट टेरेसवर गेलेले आहेत। ही अवस्था आहे। इथं अनेकांच्या गाड्या फसलेल्या आहेत, गाड्या काढण्याचा प्रयत्न करतायत तर गाडीमध्येच अडकून पडतायत, कारण हे गाड्या ऑटोमॅटिक सेन्सरवाले आहेत, गाड्या लॉक होत आहेत पाण्यामुळे। आता या गाडीतून काच फोडून या माणसाला बाहेर काढण्यात लोकांना इथं यश आलंय, कारण अक्षरशः गाडी संपूर्ण पाण्याखाली गेलेली आहे। ही अवस्था आपण दाखवतोय पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील निंबज नगर, अतिशय म्हणजे पॉश एरिया आहे, खूप मोठे मोठे सोसायटीज आहेत। दादा, तू आतून आलाय, काय परिस्थिती आहे? लोक खूप अडकलेली आहेत। लोक खूप अडकलेली आहेत, आतमध्ये खूप पाणी असल्यामुळे फोर्स जास्त आहे। बरं, म्हणजे आतमध्ये जाण्यास सुद्धा हे होतंय, छातीपर्यंत पाणी येत आहे। बरं, आता फायर डिपार्टमेंटचे लोक आलेत, अग्निशामक बचाव कार्य सुरू केलं त्यांनी? हो, ते चाललेत, आता सुरू होईल आता। आपण सुद्धा थोडंसं पुढे जाण्याचा प्रयत्न करू, कारण लोक जे अडकलेली आहेत
आपण प्रयत्न करतोय की महानगरपालिकेच्या सगळ्या अधिकाऱ्यांपर्यंत यंत्रणेपर्यंत ही माहिती पोचावी आणि जिथं मदतीची गरज आहे तिथं ते पोचावेत. आताच अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांचा आपल्याला फोन आला होता, कुठल्या परिसरात हे पाणी भरलेलं आहे आम्हाला सांगा, आम्ही तिथं येतो. आणि त्यानंतर आता ही टीम या ठिकाणी दाखल झालेली आहे. बोट घेऊन बचाव कार्य त्यांनी सुरू केलेलं आहे. अक्षरशः लहान मुलं, महिला आतमध्ये अडकून आहेत, वयोवृद्ध लोक सुद्धा आतमध्ये अडकून पडलेली आहेत. या पाण्याचा प्रवाह एवढा जास्त आहे की एखादा माणूस चालू सुद्धा शकत नाही. दादा, तुम्ही आतून बाहेर आलाय, पाण्याचा प्रवाह खूप आहे, खूप सारे लोक अडकली आहेत. जवळपास 200 ते 250 लोक आत आहेत. खट्टळ मजल्यावरची जेवढी लोक आहेत त्यांच्या घरात पाणी शिरलेलं आहे. पूर्ण सामानाचे नासधूस आणि फार विचित्र अवस्था झालेली आहे. जर तुम्ही पुढे गेलात तर छातीपर्यंत पाणी आलेलं आहे. याच्या अगोदर या परिसरात अशी अवस्था झाली नाही, कधीच झाली नाही, कधीच नव्हती. मग अचानक असं का झालं आता? आम्हाला असं वाटतंय की इथे जो ब्रिजचं काम अर्धवट आहे त्या बाजूचा जो प्रवाह आहे तो सगळा आत घुसलेला आहे. पाऊस बी तेवढ्या मोठ्या प्रमाणात होतोय. पाऊस होतोय, भरपूर होतोय, पण साधारण 50,000 क्युसेस असलं तरी पाणी आत येत नाही. पण आता हे 60 पाण्याचा वेग हळूहळू खडकवासला धरणातून वाढवला जातोय. हा नाही, तेच आता बचाव कार्य आलेलं आहे. त्यांनी एक बोट पाठवलेली आहे. बरीचशी मुलं आणि वृद्ध महिला आत अडकलेल्या आहेत. तर त्यांची सुटका लवकरात लवकर व्हावी अशी इच्छा आहे. बर, जर आपण बघतोय हे आतून, तुम्ही आतून हो, आला, आतून आलो. आपण बघतोय, आपण 7व्या मजल्यावर 4थ्या मजल्यावर मी ते दाखवतोय. इथं आपण वर बघितलं ना, या टेरेसवर सुद्धा लोक जाऊन बसली आहेत, वरून हात हलवत आहेत की आम्हाला सुद्धा मदत. सकाळ पहाटेपासून तसंच आहेत, लोक आवाज देऊन सांगतायत की आम्हाला किमान चहा तरी द्या. अशी अवस्था आहे, कारण त्यांच्याकडे मोबाईल सुद्धा नाहीये, मोबाईल मिकी, लाईट आपण नाहीये या बघतोय परिसरामध्ये. की पुण्यामधल्या निंबोज नगर परिसरामधली दृश्य तुम्ही दाखवताय, मात्र तुम्ही आपले कॅमेरामन, तुम्ही दोघांनी सुद्धा काळजी घ्या एकूणच या सगळ्याचं वार्तांकन करत असताना. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.